पाहायला मिळते आता दोन्ही टीमच्या दरम्यान. आपण जर पाहिले त्या ठिकाणी एक नवीन सामना पाहायला भेटेल. एलिमिनेटर फर्स्ट इथे सुरू होईल. एकीकडे असेल शिंदे फायटर तर दुसरीकडे फाटक डेव्हलपर्स. आणि या सामन्याच्या दरम्यान धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय पुन्हा एकदा आदरणीय वंदनीय जयजी भोसले सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात अर्थात दत्तात्रयजी क्षीरसागर सरांचा. ऋषीजी पवार सर, थँक्यू व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सेकंड एलिमिनेटर जिथे मात्र पाहायला मिळेल अगदी प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी या मॅचमध्ये पराभूत होणारा संघ जो आहे त्याला आणखीन एक संधी मिळणार आहे. अर्थात या मॅचमध्ये विदिशा चॅलेंजर टीम मात्र पराभूतीच्या छायाखाली गेली आहे. या सामन्यातील विजेता संघ जो राहील त्याच्या विरोधात या मॅच मधील विजेता संघ हा विदिशा चॅलेंजर या टीम बरोबर खेळेल. अर्थात पहिल्या मॅच मध्ये या आधीच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूतीच्या छायेखाली गेलाय त्याला आणखीन एक संधी मिळणार आहे. विदिशा चॅलेंजर या टीमला अजून एक संधी मिळेल. परंतु एक चित्त थरारक लढत पाहायला मिळाली फर्स्ट एलिमिनेटर, जिथे आपण सामना एक अभूतपूर्व सोहळ्यामध्ये एक अविश्वास मॅच मात्र पाहायला मिळाली. सामन्याकडे वळूयात. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना जिथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन सेकंड एलिमिनेटर जिथे शिंदे फायटर्स विपक्ष खेळत असताना पाहायला मिळेल फाटक डेव्हलपर्स. हॅलो 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 हॅलो. तर एक कॅश प्राइज आलंय. अर्थात फलंदाज समीर साबंतच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला तर पंचशील प्रम्पिंग यांच्या माध्यमातून पहिल्या हरेश तांबे यांच्याकडून 600 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला समीर साबंतने तर त्याच्यासाठी कॅश प्राइज आलंय. ओढे मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण अरमान याला पाहतोय. अरमान गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती समीर सावंत ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आपण पाहिलंय. धावांची लयलूट करणारा आणि अगदी त्याच वेळेला छोटे खाणी परंतु अफलातून खेळीसाठी जाणला जातो. पहिला बॉल कट केला पॉइंटला. पहिल्या बॉलवरती विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बाद. या स्पर्धेतला हिरो पहिल्या बॉलवरती राहिलाय 0. अर्थात आपण पाहिलं ना तर ज्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं, ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धाबा गोळा करत असणारा समीर सावंत पहिल्या बॉलवरती इथे अपयशी ठरलाय. विकेट मिळवली आहे. काय सेलिब्रेशन केलं पहिल्या बॉलवरती अरमानने. झेल घेतल्या जिथे विकेट मिळवल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोगे राहिलं. खऱ्या अर्थानं ब्रेट लीची आठवण त्याने केली. ब्रेट ली अनेक वेळेला अशा रीतीचं सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळायचा. आज यशस्वी जयस्वालचं सेलिब्रेशन हे तितके वाखाणण्याजोगे राहिलं. ज्या पद्धतीने त्याने सेलिब्रेशन केलं शतक ठोकल्यानंतर. या सिरीजमधील दुसरं आणि आपल्या कारकिर्दीमधील तिसरं शतक त्याच्या बॅटमधून आलं. सेलिब्रेशन महत्वाचे राहतात परंतु हॅलो हॅलो फलकावरती धावा जिथे एकही लंब पाहायला मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट इथे प्राप्त करण्यात आलाय. महत्वपूर्ण विकेट इथे पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं चर्चा आपण एका गोष्टीची करत होतो की जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा रीतीचा किस्सा पाहायला मिळाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन करत असताना एक असा किस्सा घडला की जिथे टी शर्ट्स काढण्यात आली परंतु त्याचा बदला पुरेपूर घेण्यात आला.
तो सौरभ गांगुलीच्या माध्यमातून लॉर्डच्या बाल्कनीमध्ये मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सेलिब्रेशन नंतर पुन्हा एकदा अमान सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल वेगाने बॅटच्या आउटसाइड एज थर्ड मॅनला बीट करत असताना थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने आउटफील्ड फास्ट दुसऱ्याच बॉलवरती चौकार. विकेट घेण्याचा अत्यानंद हा क्षण रंगूर राहील. हॅलो, विकेट घेण्याचा अत्यानंद हा क्षणभंगूर राहिला. कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. क्रिकेटचं सूत्र हे नेहमीच असंच पाहायला मिळालं, एक तेरी तो एक मेरी. पुढचा बॉल यावेळेला डीपॅक शाकबरला खेळलेत. क्षेत्ररक्षक दूर आहे, एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येत आहे. धाबांसाठी चालू असणारी जद्दोजहद, धाबांसाठी चालू असणारा आटापिटा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धाबा फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. बाद होणारा समीर सावंत, त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आतमध्ये आल्यानंतर रुपेश एक दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलात टाकला, ड्रायव्हिंग लेंथला ऑफ ड्राईव्ह करत असताना क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न वेगाने, सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते का? डिसिजन प्रलंबित आहे. LED बेल्स ब्लिंक करतायत. निर्णय अजून येणं बाकी आहे. अर्थात इथे नॉट आउट घोषित केलाय पंचांनी. क्रिकेटमध्ये LED बेल्सही मोठी रंजक कहाणी राहिली. कारण आपण पाहिलं ना तर ऑस्ट्रेलियाच्या मुलखाचा असणारा ब्रॉन्टे करमॅन याने क्रिकेटमध्ये LED बेल्स आणली. सध्याच्या घडीचा आयफोन जो आहे ना 1 लाखाचा, त्या महागडी एवढी बेल्स आहे LED बेल्स. 2011 सालचा विश्वचषक ज्यावेळेला भारतीय संघ खेळत होतो ना, त्यावेळेला ब्रोंटे एकरमॅनने आवर्जून एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही किती सेलिब्रेशन करा परंतु ते स्टंप घेऊन जाऊ नका. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल येत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बेल्सची रंजक कहाणी यासाठी राहिली की एका बेल्सने एका क्रिकेटरचं आयुष्यही, क्रिकेट कारकिर्दीही संपवली. त्यामध्ये मार्क बाउचर हे नाव महत्त्वाचं राहिलं. बेल्स उडाली, ती त्याच्या डोळ्यावरती लागली. क्रिकेटमध्ये बेल्स ही महत्त्वाची कहाणी त्यासाठी राहत असताना पाहायला मिळाली. आणि मुंबई क्रिकेटमध्ये बेल्सने मोठा इतिहास रचत असताना मागील काही महिन्यामध्ये आम्ही पाहिला. फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 8. पुढचा बॉल इथे मात्र काय घडतंय? यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 2 बेल्स रिमूव्ह झाली आहे, बाद. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ना, बेल्स, त्याच बेल्सला केवळ चेंडू ब्रश झाला, स्पर्श झाला, विकेट मिळवली. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडूंना बाद केलं आणि अरमानने हे षटक संघाच्या, प्रतिस्पर्धी संघाच्या अरमानांवरती पाणी फिरलं. अक्षरशः दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्याचा वेग इथे कामी आला. त्याने भरधाव वेगाने गोलंदाजी केली. धारदार बहारदार पाहायला मिळालं. चला मेडिकल किट आमचे या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल्सकडे लक्ष वेधूयात. कौतुक करेन मी या स्पर्धेच्या माध्यमातून रवी जाधव यांचं देखील. कारण रवी जाधव असतील, त्याच वेळेला समीरजी जगडे असतील. समीरजी जगडे यांचं मी आवर्जून कौतुक करेन की ज्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने कामकाज आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो 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 शेख, हॅलो बोललोच नाही पाहिजे आपण. हॅलो हॅलो शेख, हॅलो.
हॅलो 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 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिले हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो 8-9 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो हॅलो चेक 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती अक्षयला आपण पाहतोय. अक्षय निवाते पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला अजिंक्यला आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे धाव मिळत असताना पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉलचं पर्सेंटेज जितकं वाढेल ना तितकं आपण मॅच मध्ये येऊ शकतो. या भूमिकेवरती ठाम आहे गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अक्षय निवातेला आपण पाहतोय. पहिले 2 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळाले. समीर बाद झाला. तदनंतर आपण रुपेशला बाद होत असताना पाहायला मिळालंय. अजिंक्य आणि त्याच्या साथीला आकाश ही जोडी मैदानाच्या इथे मिळतील धावा. 4 आणखीन एक येतोय. हा चौकार. या चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या धावा हव्या होत्या त्या इथे चालू झाल्यात. मॅच ऑन झाली आहे. गेम ऑन आहे. धावा येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा महाग झाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती विकेट गेला. तदनंतर जिथे आपण एकंदरीत 8 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. चौकार आलाय आणि खऱ्या अर्थाने एकंदरीत 5 धावा या षटकामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 5, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगला येतोय हा चौकार. अजिंक्यने बॅटिंग चांगल्या दर्जाची केली आहे. 2 षटक संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अजिंक्यने संपूर्ण सूत्र हाती घेतल्यात. पडझड झाली. एखाद्या पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडत असताना पाहायला मिळाली. एका मागोमाग एक 2 खेळाडू बाद झाले. अशा परिस्थितीमध्ये असं कुठेतरी वाटलं होतं की या धावसंख्येवरती लगाम लगावणाऱ्या गोलंदाजांनी फ्रंट लाईन गोलंदाज इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत जरूर, परंतु अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य नावाचं वादळ घुंगावत असताना पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आकाश सकपाळ आणि अजिंक्य ही मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही जोडी जमली पाहिजे किंबहुना अगदी त्याच वेळेला पार्टनरशिप बनली पाहिजे. आवश्यक असणाऱ्या संघासाठी त्या धावा त्या गरजेच्या असतील. इथे मैदानाच्या आतमध्ये बनणं देखील आपण पाहतोय. एक क्रिकेटचा दैदिप्यमान आणि अद्भुत सोहळा भारतीय जनता युवा मोर्चा, अक्षय प्रतिष्ठान, फाटक डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रायोजित करण्यात आलेली दापोली क्रिकेट विश्वातील सर्वाधिक महत्त्वाची व प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा दापोली प्रीमियर लीग 2024 दहावं पर्व. आणि यावरती तमाम दापोलीकरांना हे गर्व असं हे 10वं पर्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटक संपलेत.
सेकंड एलिमिनेटर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. आकाश सकपाळ ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल स्विच हिट लगावला आकाशच्या बॅट मधून. आता मात्र हात खोललेत, इरादे नेक आहेत त्याचे. त्याच्या बॅट मधून इथे चौकार येत असताना तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे चांगली होत असताना अरमानच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आणखीन एक खोलात टाकलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव इथे वेगाने कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली ती एक. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आकाशची बॅट या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटला ग्रहण लागले, धावा आलेल्या नाही आहेत. अगदी हे ग्रहण दूर करण्यासाठी त्याला अतिशय तेवर पुन्हा एकदा दाखवावं लागतील. आत्मविश्वासाने त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण त्याने गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवलं. आपल्या बॉलच्या साह्याने गोलंदाजी करत असताना त्यांनी जुगलबंदी चांगल्या रीतीने त्याची पाहायला मिळाले आणि सुवर्णमध्ये ते त्याला सापडलं असंच म्हणावं लागेल. हा स्विच हिट केला. बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. केवळ धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी बोर्ड. स्विच हिट, रिव्हर्स स्वीप याचा जास्तीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. इम्प्रोवायझिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स खेळण्याचा प्रयत्न करतायत. जास्तीचा भरोसा त्यांना आपल्या इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला नटराज स्टाईलने खेळला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. केवळ एकेरी धाव. एकेरी दुहेरीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या मॅच मध्ये, कारण या षटकामध्ये पुनरागमन चांगलं केलं. ज्या पद्धतीने अरमान गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर पुढच्या 3 बॉलवरती एकंदरीत त्याने 3 धावा इथे खर्च करत असताना पाहायला मिळाला. 3 सिंगल आल्यात. अरमान राईट समोर विकेटने पुढचा बॉल घेऊन पुन्हा सज्ज होत असताना हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली आहे. मिस टायमिंग राहिला. डीप मधून क्षेत्ररक्षक जज करतोय. चेडूच्या खाली आला. झेल इथे निसटलाय. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. मोठे फटके थांबलेत, धावा थांबल्यात, कारण संधी निर्माण केली अरमानने. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रित पद्धत गोलंदाजी कशी असावी ना, किंवा अगदी त्याच वेळेला ना मला इक्बाल या सिनेमाची आठवण होते. अरमानची गोलंदाजी पाहिल्यानंतर एक विशिष्ट नाणं खेळपट्टीवरती ठेवावं. श्रेयस तळपदेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अचूकतेचं माहेर घर म्हणून अरमानकडे नेहमीच पाहिलं जाईल. आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डॉट बॉल मनसुबे उधळून लावले. या षटकामध्ये फलंदाजांचे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती केवळ धावा 26 आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. एक छोटीशी टीम हडल्स घेण्यात येतोय, कारण महत्त्वाच्या असतात याही गोष्टी. टीम हडल्स व्हायला हवं, मीटिंग्स घ्यायला हवी, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या 2 विकेट्स गेल्या. त्यानंतर भागीदारी जमली आहे, जोडीगोळी जमली आहे. धावा येत असताना पाहायला मिळाल्या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून. आता ते पारंगत आहेत या गोष्टी करण्यामध्ये. नेहमीच सुरुवातीला संयमाने आणि तदनंतर स्थिरतावर झाल्यानंतर आक्रमणाने खेळी करण्यासाठी दोन्ही फलंदाज जाणले जातात. अजिंक्य असू द्यात किंवा आकाश आघाडीला बॅटिंगसाठी आलाय. तो आता मात्र संयम त्याचा ज्या पद्धतीने संयमाचा बाण ही फुटू लागू शकतो, कारण तो सुरुवातीला संयम आणि तदनंतर स्थिरतावर झाल्यानंतर आक्रमकतेने फलंदाजीसाठी नेहमीच जाणला जातो. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूलमंत्र अंगीकारत असताना फलंदाजी करावी लागेल आकाशला. इथे उच्च दर्जाची बॅटिंग करणं गरजेचं राहील एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी. आदरणीय तुकाराम खोत सर यांच्याकडून 251 रुपये
ऋषी पवार यांच्यासाठी उत्कृष्ट समालोचनासाठी देखील आलेत. तुकारामजी खोतसर यांचं कौतुक मी करेन की ज्यांच्या माध्यमातून आमचे समालोचक लाडके मित्र त्यांच्यासाठी 251 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केलेत. नटराज स्टाईलने इथे पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे, इथे धावा मिळतील त्या 4. येतोय हा एक चौकार. अजिंक्यच्या बॅटमधून चौकार आलाय. संघाच्या धावांमध्ये भर घालण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान अजिंक्यचं नेहमीच राहिलंय. चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य पुसालकरला नेहमीच जाणलं जातं. आकाशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर शफल झाला. ऑन साईडला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. हा फटका डाऊन द ग्राउंड, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. अरमान चेंडूच्या खाली आलाय, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 3 बाद. कॅश प्राइज या आपण देतो आहोत. या उत्कृष्ट समालोचक अर्थात ऋषी पवार यांना आपण कॅश प्राइज देतोय. तुषारजी खोतसर यांच्या माध्यमातून 251 रुपये. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद झाला. आणखीन एक धक्का. आकाश बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना आपण पाहतोय. 3रा खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला आपण पाहतो दाखल होत असताना. स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तो जिथे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येतोय. फलकावरती धावा केवळ 31 असताना आपण पाहतोय जिथे 3रा खेळाडू बाद झालाय. 30 रन्स ऑन दी बोर्ड आहे. 30 आहेत केवळ. 3 खेळाडू बाद झालेत. हॅलो. या स्पर्धेच्या दरम्यान आदरणीय मुनाफ राजापकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक भारतीय जनता युवा मोर्चा त्याचबरोबर अक्षय प्रतिष्ठान आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीनं खूप सारं स्वागत. आदरणीय मुनाफ राजापकर साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवताय, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलकावरती केवळ धावा 30 पाहायला मिळाल्यात. धावांची लयलूट होताना पाहायला मिळालेली नाही आहे. किंबहुना गोलंदाज प्रत्येक गोलंदाजाला दिलेली भूमिका, त्या भूमिकेला चांगल्या रीतीने न्याय दिलाय असंच म्हणावं लागेल. गोलंदाजांच्या बाबतीमध्ये प्रत्येक क्षणाला आपलं 100% डेडिकेशन करणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. हो, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेतो. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्थिरावलेली केवळ 30 आहेत. या षटकाच्या दरम्यान मुसेफला आपण पाहतोय. मुसेफ तांबे. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू, आणखीन एक मोहरा. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडली आहे. खेळाडू होतोय तो बाद. फलंदाजी करण्याच्या संघाच्या दरम्यान आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर एका मागोमाग एक फलंदाज बाद होत जात असताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं एखाद्या बेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली या संघाची. पडझड होत असताना पाहायला मिळाले. लगातारचे चेंडू खेळाडू इथे बाद होत असताना 4था खेळाडू बाद झालाय. स्वप्नील शिंदे देखील तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैफ याला आपण पाहतोय. नवीन बॅटर कैफ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज मुसेबला आपण पाहू. केवळ 30 धावा धावफलकावरती आहेत. धावा आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये देखील. उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चाणाक, चतुर, चालाक यष्टीरक्षक यष्टांच्या पाठीमागे आपण जतीन साळगावकर यांना पाहतोय. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय. वाईट बॉल
आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना या षटकाच्या दरम्यान अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो 31 या धावसंख्येवरती. कैफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. आडव्या बॅटने ऑन साइड लाईन टू द गॅप खेळलाय. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गॅप मध्ये खेळलेला हा सणसणीत चौकार. मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. आवाज नाही, आपल्याला एफर्ट देता येत नाही. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. महत्वपूर्ण सामना, कारण सेकंड एलिमिनेटर आपण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतोय. धावफलकावरती 35 आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असणारी ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला शिंदे फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला पाहायला मिळतोय फाटक डेव्हलपर्स. शेवटचा आणि निर्णायक षटक अक्षय फाटक यांना आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट नेहमीच स्वतःच्या भूमिकेला सिद्ध केलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. एकमात्र गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळाली ते अक्षय फाटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती बॅटर अर्थात यावेळेला अजिंक्यला आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय का पंचांकडे अपील करण्यात येते. उचलून धरलंय विकेट किपर आणि गोलंदाजाने या अपीलला. निर्णय अद्याप आलेला नाही आहे. दोन्ही पंच एकत्रित येऊन काही निर्णय चर्चा मसलत करत असताना पाहायला मिळतील. कारण फाटक डेव्हलपर्स टीमकडून जी बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली ना ती असं कुठे ना कुठेतरी वाटतं, जी देहबोली पाहता, उत्साह पाहता, की इथे कुठे ना कुठेतरी चेंडू बॅटला बरंच झालाय की काय, एक संभ्रम निर्माण झालाय. खेळाडू होईल तो बाद. कॉट बिहाइंडच्या रूपाने आणखीन एक खेळाडू बाद होत असताना अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. लक्ष भेदेन मी, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अजून एक खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय जिथे हॅलो अजिंक्य तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक खेळाडू बाद होत असताना कॉट बिहाइंडच्या रूपाने पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती अक्षय फाटक यांच्या माध्यमातून विकेट घेण्यात आली आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतात, संघाच्या गरजा ओळखतात, गरजेनुसार गोलंदाजी करतात. संपूर्ण ताकदीनिशी त्यांना गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. संपूर्ण समर्पण काय असतं ना एखाद्या खेळाडूचं ते आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा 35 असताना आणखीन एक खेळाडू अजिंक्यच्या रूपामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्वप्नील गुहागरकर, स्वप्नील शिंदे बाद झाले. स्वप्नील गुहागरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. याआधी आपण या चेंडूवरती अजिंक्यला बाद होत असताना पाहायला मिळालंय. कैफ आणि सध्या दगडीला स्वप्नील गुहागरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 स्वप्नील नावाचे खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करतात. एक स्वप्नील गुहागरकर आणि एक स्वप्नील शिंदे. त्यापैकी स्वप्नील शिंदे बाद झालेत. स्वप्नील गुहागरकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. एका बाजूला अक्षय फाटक आणि अक्षय निवाते. जिथे मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्याच्या सज्ज होत असताना अक्षय फाटक यांना आपण पाहू पुन्हा एकदा राईट मोर विकेटने खोलात टाकलेला हा बॉल. पहिल्या बॉलवरती सिचित करण्याचा प्रयत्न. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, ही धाव इथे निश्चितच जोखीम बरी होती. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या बॉलवरती आणखीन एक खेळाडू बाद.
फाटक डेव्हलपर्स या टीमला अजून एक मोठं घवघवीत यश इथे प्राप्त झालंय. खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतं तू चल मैं आया अशी परिस्थिती. आयाराम गयाराम ची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्वप्नील गुहागरकर देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत केलंय कैफने. त्याने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. मोठे फटके खेळावा लागतील. 35 या धावसंख्येवरती धावफलक अगदी स्थिरावलेलं. याही षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. किंबहुना ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे ना, कोणतीही फलंदाजाला मुभा दिलेली नाहीये. एक अँगल बनवून गोलंदाजी करण्यात येते. अगदी संयमाने भान ठेवून योजना आखल्यात. बेभान होऊन ते अंमलात आणत असताना अक्षय फाटक यांना आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक अंतिम आणि 5वं प्रगतीपथावरती असताना लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. कैफने आता मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. कैफ स्ट्राईक एंडवरती येतो. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. काहीशी रणनीती वेगळी आखली जाते. कैफने स्ट्राईक घेतली अर्थात तो मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो आणि तो निश्चितच मोठे फटके खेळेल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अक्षय फाटक पुन्हा एकदा सज्ज होत असताना सेकंड एलिमिनेटर आपण पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2024 पर्व 10व. पुढचा बॉल कोला टाकला. यावेळेला बॅटचा स्टिकर द्यावा लागला. एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. धावा इथे प्राप्त होत असताना पुन्हा एकदा 2 ड्युरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. 40 ते 45 धावा इथून बनणं अपेक्षित असेल, कारण पुढील 3 बॉलचा आधुनिक खेळ शेष आहे. जर 3 मोठे फटके आले तर निश्चितच एक मोठी टोटल आपल्याला पाळता येईल, म्हणता येईल. धावफलकावरती धावा 37 आहेत. 37 रन्स ऑन दी बोर्ड. अक्षय फाटक फिरकीचा जादूगार आणि या जादूगाराने आपली चुणूक चांगल्या रीतीने दाखवली. वाकबगार झालेत आपल्या फिरकीने. यावेळेला फटका स्लॉटमध्ये, ऑन साईडला, पार्किंग प्लॉटमध्ये, डीपमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा कैफच्या बॅटमधून षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक चांगला चेंडू इथे ऑन साईडला स्लॉक स्वीप करत असताना सरळ थेट ढाळलाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये षटकार आलाय. या खेळाडूला ज्या वेळेला लय सापडते ना, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची भय त्याला कदापि वाटत नाही. संघाची धावसंख्या 6 ने 43 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 षटकांची मॅच. शेवटचे षटक. लोअर फुलटोज. आणखीन एक कमाल है, धमाल है. ये खिलाड़ी बेमिसाल है. बेमिसाल टाइमिंग. षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आल्यात. आकर्षक आणि अद्भुत खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हकीकत है ये ख्वाब नहीं, कैफ तेरा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वतःकडे स्ट्राईक का घेतली याचं उदाहरण त्याने दाखवून दिलं बॅटिंग करत असताना. स्वप्नील गुहागरला त्याने विकेट सॅक्रिफाईस करायला लावली होती. हा चेंडू वेध घेतोय. इथे खेळाडू होईल तो बाद आणि अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असेल आणि या 50 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडणार काय बिघडणार या आपण आवाजामध्ये करूयात. बदल आवाज असेल दत्तात्रयजी क्षीरसागर सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, तुमच्या आमच्या जिवाळ्याची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी आयोजन असणारी स्पर्धा दापोली प्रीमियर लीग. थँक्यू.
एकदा मनापासून स्वागत. जिथे तुम्ही बघाल एलिमिनेटरची मॅच मैदानावरती सुरू झालेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. शिंदे फायटर्स विरुद्ध टीम फाटक डेव्हलपर्स या दोन टीम्स मैदानावरती. तर दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी टार्गेट आहे 50 धावांचं. 5 ओव्हरमध्ये 50 धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतो कॅल्क्युलेशन मैदानावरती पुढे मांडण्यात आलेलं आहे. तर ह्या 5 ओव्हरमध्ये 50 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाणार आहे हे आपण आता इथून पुढे मैदानावरती बघणार आहोत. बघाल एलिमिनेट होईल टीम जो इथे संघ पराभूत होणार आहे. त्यामुळे इथे जिंकल्यानंतर आपण पाहतो ठिकाणी पुन्हा एकदा एक पाऊल तुम्ही पारितोषिक फेरीच्या दिशेनं किंवा फायनलच्या दिशेनं टाकणार आहात. मात्र यदा कदाचित इथे जर तुमचा पराभव झाला तर या स्पर्धेला तुम्हाला रामराम ठोकावा लागणार आहे. त्यामुळे हा विजय दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा. पुढे मिळालेला हा चेंडू सरळ बॅक टू बॉलर आणि आकाश मार्गाने आपण पाहतो ठिकाणी हा चेंडू टाकून दिलाय सरळ सीमारेषा पार. एक मोठा मॅसिव्ह हिट आपण पाहतो इथे पहिल्याच ओव्हरमध्ये. आकाश सपकाळ बॉलिंग मार्क वरती जो टीमचा प्रमुख बॉलर आहे आणि आकाश सपकाळच्या पहिल्याच बॉल षटकामध्ये त्यावरती झालेलं मोठं आक्रमण. या 6 धावेबरोबरीत संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होतंय टीम फाटक डेव्हलपर्स. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये तुम्ही बघाल प्रति षटका पाठीमागे 10 धाव्यांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक कोणताही तिकडे उभा नाही आणि हा बॉल सुद्धा आपण पाहतो ठिकाणी गेलाय सरळ फाईन लेग सीमारेषा तोडून पुन्हा एक खणखणीत चौकार. इथपर्यंत येण्यासाठी आपण पाहतो जेवढ्या त्या दोन टीम्स अंतर चाललेल्या आहेत इथून पाठीमागे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढंच अंतर चालायचंय. त्यामुळे रिकामे हाती इथून पाठीमागे जाण्याचा मानस दोन्ही संघांचा नसणार आहे. त्यामुळे इथे चांगला संघर्ष बघायला मिळेल. 2 चेंडूवरती 2 मोठे तडाखे अक्षयच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आणि ह्या 2 तडाख्यांबरोबर धावफलक आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये जाऊन थांबला. 10 ऑन बोर्ड पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू असताना 10 धावा धावफलकीवरती. एलिमिनेटरची मॅच यानंतर आपण पाहतो ठिकाणी 2 मॅच आपल्या भेटीला येत आहेत आणि त्यानंतर एक फायनल अर्थात फायनल धरून 2 मॅच. हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आकाश सपकाळला टार्गेट केलेला आहे आणि जो टीमचा प्रमुख बॉलर आहे त्यावरतीच आपण पाहतो ठिकाणी झालेला मोठा अर्थात मोठा हल्ला. 2 षटकार आतापर्यंत आकाश सपकाळच्या या ओव्हरमध्ये. अक्षयनं ही धावांची उधळण आपण पाहतो ठिकाणी आता सुरू केलेले आहे. या षटकाराबरोबर धावफलकीवरती 16 धावा. 16 आकड्याला आपण बघितलंय फार महत्व आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 16 आकडा आपण पाहतो मोठा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकरनं सुद्धा 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच सांगितलं भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि तो 16 आकडा. ओहो हो हा बॉल टाईव बघा किती मोठी होती आणि जसा पाण्यामध्ये सूर मारावा तसा आपण पाहतो मैदानावरती सूर मारताना आपण तो खेळाडू आतमध्ये बघितला. अक्षयला रोखण्यासाठीचा प्रयत्न टीम करायचा आहे. 50 धावेंचा हा प्रवास आहे. अडचणी आहेत आव्हानं आहेत मात्र त्या आव्हानावरती मात करत अडचणीवरती मात करत आपण पाहतो इथून पुढे तुम्हाला मध्ये धडा अर्थात ही धावसंख्या पूर्ण करून दाखवावी लागणार आहे. एलिमिनेटर होणार आहे संघ आपण पाहतो ठिकाणी इथे ज्या टीमचा पराभव होईल फाटक डेव्हलपर्स मैदानावरती आपण पाहतो जी सुरुवात त्यांना गरजेची होती ती सुरुवात टीमला मिळालेली आहे. तुमची सुरुवात आणि तुमचा शेवट या 2 गोष्टी मात्र फार महत्वाच्या राहतात. सुरुवात जरी छोटी असली तरी तुमचा शेवट मात्र एक मोठा सोहळा असावा. पर्व 10चा चॅम्पियन होण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी ह्या लढाया पुढे आपण आतमध्ये बघतोय. कव्हरमध्ये हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा हा चेंडू निघालाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतो तिकडे चेंडू पाठीमागे आणि तो चेंडू आपण पाहतो त्यानं आतमध्ये थांबवला. तोपर्यंत जितक्या धावा पळून पूर्ण करता येईल तितक्या धावा पळून पूर्ण झालं. पहिलं क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकून पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आपण बघू अक्षयनं 1 मॅन शो मैदानावरती दाखवलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती बघा फाटक डेव्हलपर्स आपण बनवल्या त्या 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा. जास्त धावफलक खर्च झाल्यानंतर आता इथून पुढे कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो टीमला करायचा आहे आणि तो कमबॅक कसा राहणार आहे हे बघायचे मैदानावरती. 10 वर्षाची परंपरा या स्पर्धेला आपण पाहतो ठेवण्यात आलेल्या आहे आणि आज बघाल या पर्व 10चा शेवटचा आणि अंतिमचा दिवस या स्पर्धेचा चॅम्पियन कोण राहणार आहे या प्रश्नाचं उत्तर काही वेळेत आपल्याला मिळणार आहे. काही प्रश्नांची उत्तर ही वेळ देत असते त्यामुळे आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येणारा काळ देऊन जाईल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार आहे. बघायचं थोडासा कठीण काळामध्ये आपण पाहतो शिंदे फायटर्स काढून पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा जास्त धावफलक खर्च झाला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करावा लागणार आहे. कमबॅक कसं करावं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लढाया डोळ्यासमोर ठेवा. पुरंदर जाऊ नये त्यासाठी आपण पाहतो वाडेकरने केलेली मोठी लढाई. तानाजी मालुसरे 60 मोजक्या मावळ्यांसह आपण पाहतो कल्ला सर केला होता. गड आला पण सिंह गेला, ही मोठी गर्जना तिथे आपल्याला बघायला मिळाली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे आग्रा भेटीच्या वेळी ज्यावेळेस ताजमहाल बघत असताना शिवाजी महाराज म्हणाले की एक अलौकिक नेत्राचं सार्थक व्हावी अशी एक सुंदर इमारत आहे, तेव्हा राजांच्या शेजारी उभे असलेले छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते आबासाहेब आपणही अशी इमारत बांधू. त्यावर शिवाजी महाराज बोलले बाळासाहेब अर्थात बाळराजे तुम्ही अजून लहान आहात, पण तरी लक्षात ठेवा गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपलं भव्य थडंग उभारण्यात आपली निम्मी संपत्ती खर्च घालत असतो आणि त्यामागे आपलं नाव राहावं हीच त्या पाठीमागची एक उत्कट इच्छा असते. पण बाळराजे माणसानं जगात येऊन असं काहीतरी करावं की त्याला आपलं नाव पाठीमागे राहण्यासाठी कुठेही थडंग बांधण्याची गरज पडू नये. जीवन तुम्ही असं जगा की तुमच्या उज्ज्वल कीर्तीचा दरवळा सदैव मागे राहावा. पर्व 10 मध्ये आपण आहोत. 19 धावा धावपलकीवरती पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती पूर्ण आहे. षटक क्रमांक 2 ला होणार आहे सुरुवात आणि बघायचे दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती कोण येणार आहे. चौथं षटक मैदानावरती राहणारे अशा सैन्यांनी आपण बघितलेत की इतिहासामध्ये अशा लढाया वाचलेल्या आहेत, ज्या लढाया आपण डोळ्यासमोर ठेवल्यानंतर कठीण काळात कसं धाडसानं लढायचं ह्या त्या लढाया तुम्हाला शिकवतात. तानाजी मालुसर यांना आपण बघितलंय उभ्या पिकात हौदस घालणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करणाऱ्याला सोन्याचं कड देण्याची घोषणा मा जिजाऊंनी केली होती आणि त्यानंतर एक रात्री तरुण मा जिजाऊ साहेबांची भेट घेण्यासाठी गेला होता. मोठा लढा आहे, इतिहास मोठा आहे खूप. हा बॉल स्लॉक सीप आपण पाहतो बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. समोर मुख्य पंच आले, 2 हात समांतर करत त्यांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. एका अतिरिक्त धावेबरोबर धावपलकीवरती आपण बघू पुढे 20 धावांचा हा धावपलक आपण पाहतो वाडेकरनं पूर्ण होणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे. 50 पैकी 20 बनवल्यात म्हणजे अजून लढाई ही 30 धावांची आपण पाहतो आतमध्ये शिल्लक आहे. जिथे लढाई विचारांची असते तिथे तुम्हाला सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरावं लागतं आणि इथेही ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरण्याचं काम करायचं. धावा उधळण तुम्ही बघा मैदानावरती ही थांबायला तयार नाही. धावा आता ओसांडून व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यानंतर तो रिदम षटक क्रमांक 2 मध्ये सुद्धा कंटिन्यू दिसतोय. या चौकाराबरोबरीत पुन्हा एकदा विजयाचं अंतर आपण पाहतो वाटेकरनं कमी होणार आहे. धावपलकीवरती पूर्ण होतील त्या 24 धावा. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना शिंदे फायटर्स ज्यांच्या नावात फायटर्स आहे त्यांना नावाप्रमाणे आपण पाहतो वाटेकरनं टीम कामगिरी करावी लागणार आहे. इथपर्यंत आलात, अगदी काही अंतर आता तुम्ही दूर आहात. जे तुमचं ध्येय आहे, तुमचं जे डेस्टिनेशन आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपण पाहतो वाटेकरनं आता हा प्रयत्न तुमचा सुरू आहे. हा बॉल पाठीमागे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, यावेळेस झेल टिपला आणि ह्या झेल बरोबरीत आपण पाहतो अक्षय ज्या खेळाडूंना रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली होती, ज्याची अर्थात आपण पाहतो वाटेकरनं मैदानावरती वादळ आलं होतं, त्या वादळाचं रूपांतर सुनामी मध्ये होतं की काय अशी शंका असताना आपण पाहतो वाटेकरनं त्या वादळाला मैदानावरती शांत केलंय आणि अक्षय मैदानातून माघारी येईल. वादळ जितक्या वेगात येतात तितक्या वेगात वादळ निघून सुद्धा जातात. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या वादळाशी कशी झुंज देता. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यामध्ये एकही लढाई न हरणारा फक्त छत्रपती शंभूराजा फितुरीमुळे कैद झाला, हे या मातीचं दुर्दैव राहिलेलं आहे. संभाजी महाराज अगदी लहानपणी आईच्या मायेपासून पोरकं झालेलं मूल होतं. शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यात व्यस्त होते, मात्र महासाहेबांनी त्यांच्या नातवावरती प्रेमाची झालर कमी होऊ दिली नाही. त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना जगण्याची शिकवण दिली आणि जिजाऊ महासाहेबांच्या छत्रछायेखाली आपण पाहतो शंभूराजे मोठे झाले. अक्षय मैदानावरती थांबलाय तर आता न्यू पॅटर आपण पाहतो खेळण्यासाठी आतमध्ये दाखल होणार आहे. प्रितेश हे न्यू पॅटर आपण पाहतो वाटेकरनं इथे तुम्हाला आतमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूंना घरटं सोडलं होतं आणि एक धाव तिकडे कंप्लीट झालेला आहे. एका धावेचं महत्व आपण पाहतो टीम मोठं राहणार आहे. एका धावेनं काय होतं तर एका धावेनं स्पर्धेतून बाहेर येऊ शकता तुम्ही. षटक क्रमांक 2 आहे. धावपलकीवरती आपण नजर जर टाकले तर धावपलक दाखवतो 25 धावा. अजून अर्धा प्रवास आपण पाहतो वाटेकरनं आतमध्ये अजून शिल्लक आहे. 25 बनवल्यात, अजूनही 25 बनवायच्यात आणि षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानावरती शॉर्ट थर्डमॅन यावेळेस पुढे
चांगला स्टॉप तिथे आपण पाहतो या ठिकाणी त्याचा बघायला मिळाला. धावफलक रोखण्यासाठीचा सर्वोत्तम प्रयत्न तुम्हाला आतमध्ये करायचा आहे, कारण आता एलिमिनेटर होऊ नये ते संकट दोन्ही संघांच्या डोक्यावरती आहे. त्यातल्या त्यात आपण पाहतो आता फाटक डेव्हलपर्सनं एक चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि एक चांगल्या पोझिशनमध्ये आपण पाहतो या ठिकाणी टीम आहे. त्यामुळे या रिदमनं जर पुढे हा संघ चालत राहिला तर मात्र आपण पाहतो या ठिकाणी हा धावफलक पूर्ण करू शकतो. कव्हरमध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक बराच दूर आहे आणि चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीच आपण पाहतो या ठिकाणी झालेला अटेम्प्ट आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी तिथे राहतील आणि ह्या 2 धावेनं विजयाचं अंतर पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी कमी होताना आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहे. दापोली प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव लख प्रकाशामध्ये आपण पाहतो या ठिकाणी सुरू असणार ही टुर्नामेंट आहे. गेली 10 वर्ष गेली 9 वर्ष आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा या मैदानावरती यशस्वी पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी पुढे आणली जाते. विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका होता. हलकस अपील होतं तिथे आपण पाहतो या फलंदाजाच्या विरोधामध्ये. पादा बाल मैदानावरती 2 षटकांचा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आपण बघू शकतो धावफलक बनवलाय टीम फाटक डेव्हलपर्स. 28 धावा येणारे अजून 18 चेंडू आपण पाहतो मैदानावरती शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये बनवायच्या तिथून पुढे 22 धावा. 18 चेंडू 22 धावा. सामना जवळ आलेला आहे. 18 चेंडू 22 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शिंदे फायटर्स आपण पाहतो या ठिकाणी सगळा संघ एकत्र आलाय. पुन्हा एकदा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. काय करायचं इथे पुढे हा मोठा सवाल आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे हे येणारे 18 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी देऊन जातील. 18 चेंडू आणि 22 धावा. खोत सरांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी इथे मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा हिस्ट्रीचे शिक्षक म्हणून सरांची ओळख आहे. एक चांगला शिक्षक आपण पाहतो नवी पिढी बनवत असतो घडवत असतो आणि आज आपण पाहतो आज आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी खोत सर सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आपल्या बरोबर येत आहेत. त्यांचा आम्ही संपूर्ण ग्रामस्थ दापोली आणि या स्पर्धेचे सगळे आयोजक यांच्या वतीनं सरांचं आम्ही या मैदानावरती मनापासून स्वागत करतो. आणि विद्यापीठामध्ये आपण पाहतो खोत सरांना आपण सर्व्हिस करताना बघितलं. अनेक मुलांना घडवण्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी त्यांचा मोठा वाटा राहिला. अनेक तरुण वर्गांना आपण पाहतो या ठिकाणी पुढे स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांनी मोठं सहकार्य ठेवलंय. आज रिटायर्ड शिक्षक जरी असले तरी तुम्ही बघा आज त्यांचा हिस्ट्रीचा अभ्यास आणि या खेळावरती असणारं प्रेम आज ते आज आपल्या आवर्जून इथे उपस्थित आहेत. मॅच थोडीशी टर्न व्हायला आपण पाहतो या ठिकाणी आता सुरुवात करते का हे बघायचंय. षटक क्रमांक 3. 17 चेंडू अजून आणि बनवायच्या त्या 22 धावा. 17 चेंडू 22 धावा. फुलोर लेंथ कव्हर मध्ये हा फटका. तोफेतून तसा गोळा निघावा तसा या बॅट मधून बॉल निघाला आणि हा चेंडू सरळ गेलाय सीमारेषा तोडून बाहेर. या चेंडूवरती सुद्धा मोहर आहे ती चौकाराची. रणांगण पेटलंय. मोठं युद्ध आहे या 2 टीम मध्ये. ते सगळे मारले जातात जे तटस्थ भूमिका घेतात. मध्ये गंगापुत्र भीष्म असो किंवा गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य असो किंवा मग अंगराज कर्ण. तुमचं किती मोठं कर्तृत्व असू द्या तुमच्याकडे किती पुण्य असू द्या तुमचे किती मोठे अस्तिक असू द्या मात्र जर तुम्ही धर्माची बाजू घेत नसाल तर तुमचा विनाश अटळ आहे. विरुद्ध दिशेनं आपण पाहतो हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव तिथे राहणार आहे. एका सिंगल बरोबरी धावपलकीवरती आपण पाहतो विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये सातत्यानं होणारा बदल आपण आतमध्ये बघू शकतो. धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 33 धावा. टोटल 50 धाव्यांचा हा प्रवास आहे. त्यामधील 33 ऑन बोर्ड वरती आपण पाहतो पूर्ण म्हणजे अजूनही 17 धावांसाठीची आपण पाहतो ठिकाणी लढाई. हा बॉल स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा टर्न झाला आणि बॅटची एज अर्थात बॅटची कड घेत आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातावरती हा चेंडू जाऊन थांबला. अजून एक खेळाडू बाद होऊन फाटक डेव्हलपर्स आपण पाहतो ठिकाणी माघारी येईल. षटक क्रमांक 3 तुम्ही बघा आतमध्ये सुरू असताना फाटक डेव्हलपर्सचा खेळाडू बाद होऊन आपण पाहतो ठिकाणी माघारी आलेला आहे. अक्षय खेनट आपण पाहतो पुण्यावरून ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने बघतायत. त्यांनी सुद्धा दापोली प्रीमियर लीगचं तोंड भरून कौतुक करून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपण आमच्या बरोबरीत ऑनलाईन पद्धतीने आहात आपलं स्वागत आहे. 17 धावांसाठीची गरज आहे मॅच मध्ये. न्यू बॅटर आतमध्ये सिद्धू हे न्यू बॅटर आपण पाहतो आतमध्ये. शिंदे फायटर्स आपली सगळी ताकद हा संघ बनायला लावतो आहे. खर्च करतोय आपली सगळी ताकद कारण माहित आहे 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघितलेली आहे
आणि ही संधी जर हातामधून निघून गेली तर पुन्हा 1 वर्षाचा अवधी 1 वर्षाचा कालावधी अगदी अजून वाट बघावी लागणार आहे. त्यामुळं या मॅच मध्ये सहजासहजी पराभव मान्य करायला शिंदे फायटर्स तयार नसणार आहे. तर फाटक डेव्हलपर्सनं रणशिंग फुंकलेला आहे. हर हर महादेवाची घोषणा झालेली आहे. बघायचंय पर्व 10चा चॅम्पियन होण्यासाठी इथे मॅच आणि कोणता संघ एलिमिनेट होतो या सामन्यामधला निकाल ते पुढे आपण पाहतो उत्तर देणार आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी धाव मिळालेली नाही. स्विंग अँड मिसची कहाणी. 2 चेंडू मैदानावरती आतापर्यंत टाकून झाले. 2 चेंडूवरती या धावा आल्या नाहीत तर 1 विकेट आपण बघितली होती. तर डावखुरा हाताचा हा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. हा बॉल पुन्हा एकदा बरंच शफल करत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केलेली आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन एकदा बघायचा. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतो ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बॉल चेंडू थ्रो केलाय का हे एकदा आपण पाहतो ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून बघितलं जाणार आहे. पायाचा आहे का? ठीक आहे ठीक. लाईनचा आहे हा बघा. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय काय असणार आहे. ऑनफिल्ड पंचांपर्यंत आपण पाहतो ठिकाणी तो निर्णय पोहोचवला जाणार आहे. दापोली प्रीमियर लीगचा आपण पाहतो ठिकाणी एक गोड निमित्त आहे आणि या मोठ्या व्यासपीठावरती आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आज आपण पाहतो ठिकाणी 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झालेले आहेत आणि या 10 वर्षाचा आपण पाहतो ठिकाणी इथून पाठीमागचा प्रवास जर आपण बघितला तर तो खूप देखणा राहिला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपण पाहतो ठिकाणी कुठेही कोणताही धोका राहणार नाही. गोलंदाजाला निर्धाव चेंडू होता आणि 3 षटकांचा खेळ आपण बघत होतो मैदानावरती. 3 षटकं टाकून पूर्ण झालेले आहेत. 3 षटकं संपल्यानंतर 12 बॉल आहेत अजून या मॅच मध्ये आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 17 धावा. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आपण पाहतो ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू 17 धावा. शिंदे फायटर्सनं उडत आणला आता हा सामना बराच लांबून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फाटक डेव्हलपर्सनं सुरुवात चांगली केली होती मात्र षटक क्रमांक 3 मध्ये परिस्थितीने युटर्न घेतला. परिस्थिती बदलली आणि आता शेवटचे 12 चेंडू डावात शिल्लक असताना येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा बघाल मैदानावरती. पुन्हा 2 तगड्या फौजा पुढे असताना या 17 धाव्यांसाठीचा मोठा संघर्ष आतमध्ये रंगणार आहे. परमेश्वराकडे प्रार्थना होत आहेत कारण माहित आहे फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी हा राऊंड क्लिअर करणं खूप महत्वाचं राहणार आहे आणि त्यासाठी मॅच आपण पाहतो 12 चेंडू आणि 17 ची. एक संघ धावफलक बनवण्यासाठी प्रयत्न करतोय तर एक संघ धावफलक रोखण्यासाठीची संपूर्ण ताकद खर्ची घालतो आहे. पहिल्या क्रमांकाचं आपण पाहतो ठिकाणी पहिला चेंडू समोर आपण बघितलं. 12 चेंडू 17चा आपण पाहतो ठिकाणी मॅच कॅल्क्युलेशनमध्ये आपण पाहतो ठिकाणी बदल होणार आहे. शेवटचे 11 चेंडू आपण पाहतो मध्ये राहतील आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून त्या 16 धावा. 11 चेंडू 16 धावांची गरज. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि 11 चेंडू 16 धावांची कॅल्क्युलेशनची मॅच. स्वप्नील सर तुम्हाला बघायला मिळतील यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यष्टरक्षक हा संघाचा दुसरा संघनायक असतो असं म्हटलं जातं. चांगल्या यष्टरक्षकांची मागणी मोठ्या प्रमाणावरती आता वाढलेली आहे. फील्ड सेटअप बदललाय. 11 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा हृदयाचा ठोका या सामन्यानं वाढवलाय आणि मॅच मध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेला आहे. हा बॉल जोरात टाकला होता. समोर आपण पाहतो धावबादची संधी. स्टनवरती हा चेंडू लावण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांनी आपण पाहतो ठिकाणी सिग्नल कोणताही दिला नाही तर मुख्य पंचांनी सांगितलं लेग बाय स्वरूपामधली ही एक धाव आहे. 11 चेंडू 16 धावेंची मॅच बदलली. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 10 चेंडू मध्ये अजून 15 धावांची आवश्यकता आहे टीम फाटक डेव्हलपर्स. 10 चेंडू 15 धावा. काय होणार आहे या मॅच मध्ये. गॉड ग्रँड मे द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स which cannot change, correct to the change, nothing which I can, wisdom know the difference. परमेश्वराचे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे.
जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे, आणि जे मी बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. 10 चेंडूमध्ये 15 धावा. नामस्मरणाचं महत्व मोठं आहे. प्रचिती घ्यायची असेल तर अनुभव घेतल्याशिवाय पर्याय नाही. 10 चेंडू 15. ओहो, यावेळेस बघाला बॉल उंच हवेत खूप, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होतो हा खेळाडू. असं वाटलं होतं हा सामना फाटक डेव्हलपर सहजासहजी संपवतो की काय, मात्र जी परिस्थिती पहिल्या ओव्हरमध्ये होती ती परिस्थिती आता या षटकामध्ये तशी राहिली का, तर अजिबात नाही. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बिघडवतो नाही, माणूसच परिस्थिती बनवतो, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती मान्य करायला हवी. जतीन साळगावकर आपण पाहतो वाडेकर मैदानावरती दाखल झालेले आहेत. 9 चेंडू या मॅच मधले शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असताना आपण पाहतो मध्ये जतीन साळगावकर आपली बॅट, आपलं वेपन घेऊन आपण पाहतो मध्ये दाखल आहेत. बघायचंय, जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण पाहतो हिमतीने लढायचंय. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून युद्ध जिंकता येत नाही. रणांगणात उतरायला स्वतःच्या छाताडात धमक असावी लागते. 9 चेंडू आणि 15 धावांची मॅच मैदानावरती आहे. या आधीच आपण अजिंक्यचं जे षटक बघितलं होतं त्या अजिंक्यच्या षटकामध्ये मॅच बदलली आणि त्यानंतर आपण कैफला बघितलं गोलंदाजी मार्गवरती. या 2 षटकांमध्ये आपण पाहतो मॅच तर थोडंसं पारडं बदललंय आणि आता 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असणारा हा सामना आतमध्ये ऑन आहे. 9 चेंडू. ओहो हो, जतीन साळगावकर शून्यावरती बाद. बिग विकेट इज गॉन. शून्यावरती जतीन साळगावकर मैदानातून बाहेर येताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. टीम फाटक डेव्हलपर्सचा एक मोठा हुकूम इक्का मैदानावरती कोसळलेला आहे. प्रतिस्पर्धेची कंबर मोडून टाकण्याचं काम आतापर्यंत शिंदे फायटर्सने केलेलं आहे आणि जतीन साळगावकर सुद्धा मैदान सोडून बाहेर येताना आपण आतमध्ये बघतोय. 9 चेंडू 15 ची मॅच आपण पाहतो. सामना होता कुठे आणि सामना कुठे येऊन थांबलाय बघा तुम्ही. 8 चेंडू अजून आहेत आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये सामना अजून 15 धावांचा शिल्लक आहे. 8 चेंडू 15 धावांची गरज. न्यू बॅटर आपण पाहतो मध्ये निघालाय. कादर न्यू बॅटर आपण पाहतो मध्ये दाखल होणार आहे. मोठं रणांगण आणि पण पाहतो मोठ्या व्यासपीठावरती रंगलेली मोठी मॅच. 8 चेंडू 15 धावा. हर जंग जीत के लिए लड़ी नहीं जाती, कुछ ये दुनिया को बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था जो रणभूमि में लड़ रहा था. प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळला जातो असं नाही. बघायचे 8 चेंडू मध्ये 15 धावांची मॅच. कादर बरोबरीत आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला त्याचा साथीदार आहे. शिंदे फायटर्सना आपण पाहतो प्रतिस्पर्धेच्या डावाला सुरुंग लावण्याचं काम केलेलं आहे आणि मॅच पुन्हा एकदा ओढत आणायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. क्रिकेट कसा प्रसंग बदलला मैदानावरती आपण बघितलाय. सातत्य किती महत्वाचं असतं बघायला आणि फाटक डेव्हलपर्स कडनं ते सातत्य दिसलं नाही. त्यावरती आपण बरीचशी चर्चा केली होती की इतरांकडे नसलेली एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल ती म्हणजे सातत्य, तर मग मात्र तुम्ही हे विजय प्राप्त करू शकता. मात्र त्या सातत्याचा अभाव दिसलाय आणि आता शेवटचे 8 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कादर ऑन स्ट्राइक. डावखऱ्यात आता हा खेळाडू थोडीशी ट्रिगर मुवमेंट बघायला मिळाली. 1 धावेसाठी आपण पाहतो हा चेंडू खेळला. या चेंडूवरती एकच सिंगल धाव आपण पाहतो राहणार. एका सिंगल बरोबरीत पुन्हा एकदा बोर्डवरती जाऊ. शेवटचे 7 चेंडू अजून आता या मॅच मध्ये आहेत आणि 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 14 धावा. 7 चेंडू 14 धावांची मॅच मैदानावरती रंगलेली आहे. एलिमिनेट होणारी टीम, पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेचं दार बंद होणार आहे. राम राम ठोकायचं आहे तुम्हाला पर्व 10 मधून.
कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर येतो? 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला हा. प्रेशराइज प्रत्येक प्रेक्षक वर्गाने या सामन्यावरती नजर रोखलेली आहे. असे सामने बघण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने येत असतो मैदानावरती आणि तो एक चांगला रंगलेला सामना मैदानावरती आपल्या भेटीला आहे. ओहो हा बॉल बघायचंय समोर पंचांच्या निर्णयाकडे आपण पाहतो. अडेकन आता सर्वांचं लक्ष असेल. कदाचित तुम्ही बघायचं इथं या मुख्य पंचांनी आपला उजवा हात बाहेर काढलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत सुद्धा इथे घेतलेली आहे. सॉफ्ट डिस्मिसल जर बघितला तर तो नोच ठेवलाय. मात्र तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा शहानिशा करून आपण पाहतो अडेकन तिकडे मदत घेतली जाणार आहे. मॅच हा जर नो बॉल तुम्ही बघा फ्री राहील येणाऱ्या चेंडूवरती आणि नो बॉल तिसऱ्या पंचांचा आपण पाहतो ठिकाणी सिग्नल आलाय. ऑनफिल्ड पंचांपर्यंत पोहोचवलाय हा डिसिजन. हा नो बॉल आहे. विजयाचं कॅल्क्युलेशन बघू आपण. 7 चेंडू मध्ये 7 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 12 धावा. नो बॉल 7 चेंडू 7 चेंडू मध्ये 12 धावांची मॅच. एक चुकीचा बॉल टाकला बॉलरनं. ज्या खेळाडून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली होती त्याच्याकडनं नो बॉल टाकण्यात आलाय. तर येणारा चेंडू घेऊन येणारे फ्रीड. चुकली दिशा तरी ना हुकेल ना श्रेय सारे. 7 चेंडू 12 धावांची मॅच. फ्री टेक आदर आणि फ्रीडचा चेंडू खेळायचा आपण पाहतो कादरला जो ऑन स्ट्राईक यांचा खेळाडू आहे. फ्रीडचा असणारा चेंडू बॅक टू बॉलर खेळलाय. डाऊन द ग्राउंड तुम्ही बघाल दुसऱ्या धावेसाठीचा आपण पाहतो अडेकन प्रयत्न. फील्ड सेटअप मध्ये चुका झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो अडेकन मोठा फुंबल बघायला मिळाला. या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. या 2 धावे बरोबरीत आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू आता मॅच मध्ये राहतील आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 10 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 6 चेंडू 10. एलिमिनेटरचा आपण पाहतो अडेकन हा रंगलेला सामना. एका साइडनं आपण बघतो शिंदे फायटर्स तर त्यांच्या पुढे उभे असणारे फाटक डेव्हलपर्सची ही तगडी तालीम आहे आतमध्ये आणि 6 चेंडूंचा आता हा शेवटचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिल्यानंतर 10 धावांसाठीचा हा लढा आतमध्ये शिल्लक आहे. मोठी फाईट होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. 6 चेंडू 10. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता कोणत्या बॉलरला पुढे आणलं जाणार आहे, कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती हा चेंडू सोपवण्यात येणार आहे. हृदयाचा ठोका वाढवला या सामन्यानं. 6 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 10 धावा. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावा हा एक मोठा सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पतरवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं की फेकून द्यावं या देहाची लतकर याच गुंडाळलेल्या जाणीवेच्या काळ्या शहर डोहात आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा. पण त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागली तर स्वप्नांच्या या अनोळख्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही, धाडस होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सत्वाची विटंबना आणि पुन्हा एकदा उभा राहतो आमच्याच मारेकराच्या दारात. एलिमिनेटरची मॅच. 6 चेंडू मध्ये 10 धावा. परमेश्वराकडे प्रार्थना आहेत. हाय व्होल्टेजची मॅच आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी दिली आहे स्वप्नील गुहागर ऑन मार्ग. 6 चेंडू 10. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच तुम्ही बघाल. सुपर डुपर मुकाबला. 6 चेंडू आणि 10 धावांची मॅच. स्वप्नील. ओ पहिला बॉल स्वप्नीलचा सरळ पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट करून टाकलाय आणि पहिल्याच बॉल वरती वाघाची दहाड बघायला मिळाली. एक मोठा षटकार. सिद्धू ही इज द मॅन इन फॉर्म. 5 चेंडू
आणि बनवायचे ताजा फक्त त्या 4 धावा. 5 चेंडू 4 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती सिद्धून खेळलेला षटकार होता. हा षटकार किती लांब पाल त्यानं टाकून दिला. आता 5 चेंडू फक्त आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये राहिलेले आहेत आणि 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 4 बॅटच्या आतलीकडे घेणार हा चेंडू. लेग स्लिप मध्ये हा बॉल आहे. एकच धाव आपण पाहतो ठिकाणी ह्या चेंडूवरती. 5 चेंडू 4चं समीकरण आपण पाहतो ठिकाणी आता बदलणार आहे. 4 चेंडू आणि बनवायच्यात अजून 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती रंगलेली ही मॅच आहे आणि 4 चेंडू मध्ये 3 धावा आपण पाहतो ठिकाणी इथे बनवणं शिल्लक आहे. एका धावेसाठीचा किती मोठा संघर्ष होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. 4 चेंडू 3. स्वप्नील पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा यस आय कॅन डू इट, हे मी करू शकतो, इतका विश्वास माझा स्वतःवरती आहे आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही. बघायचंय 4 बॉल 3. 4 चेंडू 3. यावेळेस वेगळे काही केलं नाही. कव्हर मध्ये हा चेंडू फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक समोर थांबवला आपण पाहतो त्यानं बॉल. मात्र या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धावा. फाटक डेव्हलपर्स विजयाच्या खूप जवळ येऊन थांबलाय. 49 धावा. सामना बरोबरी सुटलाय. विजयासाठी बनवायची ती फक्त 1 धाव आणि चेंडू शिल्लक आहेत अजून 3. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आतमध्ये ही मॅच 1 धावेसाठी फक्त आपण पाहतो ठिकाणी आता शिल्लक आहे. 1 षटकार या मॅच मध्ये आपण पाहतो ठिकाणी अर्थात अगदी सामना बदलून गेलाय. 3 चेंडू आणि बनवायची अजून 1 धाव. 3 चेंडू 1 धावेची गरज आपण पाहतो. फाटक डेव्हलपर सोहो यष्टांवरती हा बॉल मारलाय आणि पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय आणि तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा ऑनफिल्ड पंचांनी घेतलेला आहे. कादर तो मैदानातून बाहेर निघालाय. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची त्यानं वाट सुद्धा बघितली नाही. स्पोर्ट्समॅन स्पिरिट कसं असावं हे बघायला मिळतंय. बघायचं त्याला माहित आहे. एक तर बाद झाला तरी त्याला बाहेर जायचंय आणि धाव असती तरी त्याला बाहेरच जायचं होतं. आउट. OUT. 2 चेंडू आणि बनवायची अजून 1 धाव. 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी दापोलीच्या या ऐतिहासिक मैदानावरती हा रंगलेला मोठा महारण संग्राम आपण आतमध्ये बघणार आहोत. 2 चेंडू मध्ये 1 धाव. स्वप्नील गुहागर. हे 2 चेंडू जर स्वप्नीलनं निर्धाव टाकले तर ही मॅच, हा सामना त्याचा कायम लक्षात राहील. 2 चेंडू 1 धावेची मॅच आपण पाहतो मैदानावरती. क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला आनंद देईल मात्र सहजासहजी देणार नाही. ईश्वर की न्याय की चक्के थोड़ी धीमी जरूर चलती है लेकिन पिसती बहुत बारीक है. 2 चेंडू 1. स्वप्नील 1 धाव रोखण्यासाठी सगळ्या खेळाडूंना पुढे आणलंय आणि हा बॉल हो क्षेत्ररक्षक मागे आणि तो चेंडू घेऊन गेलाय सीमारेषा बाहेर आणि या चेंडूवरती पंचांनी सांगितलं हा येतोय मोठा षटकार आणि या षटकारा बरोबरीत आपण पाहतो सामना जिंकला टीम फाटक डेव्हलपर्सचा मोठा विजय.